मित्रांनो, आज बघा ऑर्डर किती आले टिफिनला. जवळपास 12 आणि 12 टिफिन मी आता देऊन चालू आहे घरी. हा लास्ट ऑर्डर होता इकडचा. आणि उद्यापासून आपण मिसळ चालू करतो तिकडेच, त्या सेम स्पॉटला. काही बनवायचं नाही, घरातून नेऊन आपण सेल करायचं आहे. बघू द रिस्पॉन्स कसा असतो. तसंही आपण खूप लोकांना सांगितलेलं आहे. की मिसळ स्टार्ट होणार होती. सो दे आर आस्किंग की कधीपासून करणार आहोत. तर मिसळचं साहित्य तर सगळं आहे आपल्याकडे. आपण कढीचा डब्बा घेतला आहे, प्लेट्स घेतले. आणि माझा विचार आहे की स्कूटी आहे ना आपली, या स्कूटीच्या इथेच ठेवून आपण इथेच ठेवणार मी एक. आणि तो कॅरेट इथे ठेवूनच आपण विकायचा. म्हणजे कसं रोडवर जास्त गोष्टी येणार नाही, फक्त आपली गाडी असेल. आणि लिगल तर ते पण नाही मित्रांनो. पण आता आपलं लिगल व्हायच्या आधी तोपर्यंत तर वी हॅव टू डू समथिंग ना. असंच आपण हात धरून नाही बसू शकत स्वतःचे शांत. झटपट तर करायलाच पाहिजे. बघूया. तसंही बाकीच्या लोकांना काढायचं या सरकारने ठरवलेलंच आहे. त्यामध्ये बिचारा मराठी माणूस पण निघतोच आहे. सो काय माहिती काय पॉलिटिक्स आहे हे. बट जे काय पॉलिटिक्स आहे ते चांगलं नाही आहे, होत आहे एवढं मात्र खरं. कुठल्याही मराठी माणसाला पण रस्त्यावर थांबून देणे नाही. आणि मराठी माणूस आहे तरीसुद्धा काढायचं, नसेल तरीसुद्धा काढायचं. नसेल त्यांचं तर माहिती आहे आम्हाला. पण जे आहेत त्या लोकांना वी शुड नॉट ट्रबल. त्यांनी सरकारने ट्रबल नाही केलं पाहिजे. हे BJP सरकार आल्यापासून मुंबईमध्ये या सगळ्या इश्यूज अराईज झाले आहेत, खूप जास्त अराईज झाले आहेत. रस्त्यावरचे जितके धंदे आहेत ते सगळे उठतातच. आता ते उठलेच पाहिजे, कारण की कसं ते ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहे टाऊन चांगला व्हायसाठी. पण जे लोक ऑलरेडी त्याच्यावरच डिपेंड आहेत किंवा तेच करतायत वर्षानुवर्ष, त्या लोकांचं ॲटलिस्ट कन्सिडर करून मराठी माणूस आहे हे कन्सिडर करून नाही आठवलं पाहिजे. बघू ना. मित्रांनो, आम्ही चाललो आहे BMC ऑफिसला आपल्या स्टॉलचं अपडेट घ्यायला, मी आणि मम्मी दोघंजणं. मग आता बघू जाऊन तिकडे काय आहे कंडिशन. आपल्या साईडचा जो मोठीवाला आहे त्याच्याकडून 30,000 रुपये मागितले. 30. तर तो टेन्शनमध्ये आला आहे बिचारा. आंधळे पैसे मागताय. बघू जरा जाऊ 30,000. गरमीमध्ये जेवण बनवा, वडापाव बनवा, आपण घाम गाळा. ठीक आहे, फाईन तुम्ही घ्या, पण 30,000 काय इथं 4 महिन्याचं भाडं मागतो का? हां ना. जाऊ दे, आपण गेल्यावर बघू काय सेटलमेंट होतं आहे का. ॲटलिस्ट फाईन रिजनेबल असेल. फोन लावला हातात थोडी आहे. फोन हातात न धरायचं, धरला हातात तर मग फाईन बसतो. मग तर हे स्टँड दिलं तर ते लिगल आहे सगळे. मित्रांनो, कसं आहे ना, हे अशा गोष्टीसाठी आपण जाणार. आपला अप्रोच काय आहे की आपल्याला विदाऊट पैसे द्यावं. पण इन फ्युचर तेच परत आपल्याला त्रासदायक ठरू शकेल. मग आपण बघू आता किती पैसे आहेत किती नाही आहेत, मग आपल्याला समजेल. तुम्हाला पण मी या माध्यमातून कळवतो. तिकडे गेल्यावर व्हिडिओ मी चालू ठेवेल, पण फेसेस नाही दाखवणार मी, फक्त व्हिडिओ चालू ठेवेल. तुम्ही माझा व्हॉईस ऐकू शकता. ओके, जेवढं आपण ट्राय करू. तर मित्रांनो, BMC याच्यामध्ये तर मला फोन काढायला भेटला नाही. पण कसं आहे ना, ते चार्जेस ड्रॉपडाऊन नाही होऊ शकत. 9,000 सरांचा फोन आला. चार्जेस तर ड्रॉपडाऊन नाही होणार मित्रांनो. आणि म्हणजे 9,600चा चार्ज आहे, त्याच्यामध्ये काही कमी नाही होऊ शकत. तर मग आपण आता परत चाललो आहे घरी. इथून दुसरं काय करू शकत नाही. मित्रांनो, उद्याची तयारी बघा. उद्या मिसळ करायची. आपल्याकडे काय काय आहे. कढीचा डब्बा आहे ज्यामध्ये आपण मिसळ नेणार आहोत. पहिला दिवस आहे तर उद्या आपण कमी बनवूया, एवढी बनवूया आपण. ठीक आहे, 20 माणसं खातील अशी. मग हे प्लेट्स आहेत, हे आपल्याकडे 10 आहेत प्लेट टोटल. 10 प्लेट्स आहेत आपल्याकडे हे. ओके, मग हे बटर पेपर आणलं आहे आपण बघा, ज्याच्यामध्ये आपण असं ठेवून लोकांना सर्व करूया.
ओके. कांदा टोमॅटोचा चॉप आता नाही करणार चॉप, पण त्याची मशीन आहे छोटी, ही बघा तुम्हाला दिसेल इथून. आणि ही बॅग आणली आहे, झोला बॅग. या बॅगमध्ये सगळ्या गोष्टी बसतील. पाण्याच्या बॉटल्स. पाण्याच्या बॉटल एवढ्या सकाळी नाही मिळणार त्या माणसाकडे. पाण्याच्या बॉटल्स घेऊन जायला लागतील. म्हणजे इतका कमी सेटअप ठेवणार आहे आम्ही की एकदम सिम्पल. म्हणजे समजलं तुम्हाला, लोक येणार, खाणार, निघून जाणार, गर्दी होणार नाही, असं काहीतरी ठेवूया. BMC मधून आलो आपण, इतकं काय करू शकत नाही आपण त्यांच्यासोबत किंवा त्यांच्या आपल्यासाठी. तर ते एक प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे. पण ठीक आहे, आपण उद्या आता हे ओपन करतोय, उद्या स्टार्ट करतोय, तर मग बघू कसं होतं आहे रिस्पॉन्स. आणि व्लॉग तर मी बनवेलच. आता उद्या मी एकटाच जाणार आहे, मम्मी तर येणार नाही आहे. मग सकाळी उठून पहिल्यांदाच चला माझा पूर्ण धंदा करायला. एक दिवस ना बोल बोल, जे नाही मी बोलते. तू धरतेस वेगळा चुकीचा. अथर्वने एक दिवस चहा विकायचा ठरवला. तो चहा घेऊन गेला बनवून. खूप चहा बनवला ना अथर्व. 3 लिटरचा 3 लिटर दुधाचा चहा बनवला आणि बीचवर गेला. जे की त्याचे पप्पा आणि मी सांगतोय की तुझ्यावर एवढी वेळ आली नाही की तू चहा विकायला जातो. तर नाही मी जातो. गेला तो अथर्व चहा विकायला गेला. पण आम्हाला चक्कर झोप नाही लागली बिलकुल. आम्ही रात्रभर दोघं जागेच. आणि हा आलाय आणि 80 रुपये धंदा केला अथर्व. आणि मग त्यानंतर मी म्हणले बाबा तू काय करू नकोस, आपण वडापावचं दुकान टाकू. म्हणलं हा बरोबर काय ऐकणार नाही बिझनेस केल्याशिवाय. मला बोलली तू काय करू नकोस, माझे मी करते, मग तू मला हेल्प कर. जिद्दी अथर्व. ती तारीख होती 21 मार्च आणि आम्ही मग लगेच 29 मार्चला आम्ही दुकान टाकलं. आणि लगेच 29 मार्चला आम्ही दुकान टाकलं. मजा आलेली पण तेव्हा. तो मी एक्सपिरियन्स काहीतरी नंतर शेअर करेल. नाही, आणि आम्ही दुकान टाकलं 29 मार्चला. आणि आमची आजी डेथ झाल्या 30 मार्चला. आमच्या सासऱ्यांच्या आई. टाकलं पण लगेच दुसऱ्या दिवशी बंद पण केलं. अर्धवट. नाही, लोकांना वाटलं हे गेले कुठे. हा ना, तसंच आता लोकांना वाटतं हे हरवले. लोकांना पण आता म्हणजे फोन करून आम्हाला बोलतात की कुठे आहेत वगैरे. 13, 14, ठीक आहे. 15, 16. आता उद्याचा दिवस खूप एक्साइटिंग आहे मित्रांनो. 8 ते 11 माझा टाइम मी ठरवलाय. बघूया उठून. पहिले तो उठायचा हा एक तुमचे चपाती लिहिले जातात. नाही, कुठे आहेत दाखव. कुठे? तिथं तू लिहिलं. तिथे कशाला लिहिलं तू? द्यायचेत मला अजून मित्रांनो. आता लास्ट डिलिव्हरी चपात्यांची ते द्यायचंय. आज किती? 18 टिफिन. 4 रोटी गेले. अरे वा. बघा मित्रांनो, आज हळूहळू आपला आता परत स्टार्ट होणार आहे. 4 दिवस खूप टेन्शनमध्ये गेलेत. ठीक आहे, काय टेन्शन नाही आहे आता. आणि आज एकही वडापाव गेला नाही घरात. आज एकही वडापाव नाही गेला कारण की आपण नव्हतो मामा. आपण ऑर्डरच नाही. आपण ऑर्डर्स नाही घेतलं. आपण लेट आलो, टिफिन थोडासा लेट झाला द्यायला. आम्ही जर असतो घरामध्ये तर आम्ही बरोबर ऑर्डर पोहोचवले असते. पण ठीक आहे, आता नाही तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. मारिया, खूप झोप आहे मित्रांनो. मारिया, सिनेरिटी मारिया. गप्रे. चला बाय. मारिया म्हणजे आंटी